मस्त चवळी झाली, छान उगून आली. आरो आमची धने टाकती आता. हे बघ धने एवढे मस्त इथं टाकले नाही, इथं छान येते बघ कोथिंबीर. आणि इथं गहू टाकले होते, गावाची म्हणजे मातीच होती खालची, ती टाकली होती तर किती मोठे उगून आले. आरू बहीण कशी करायली. टाका धने टाकतो आम्ही, येते मस्त कोथिंबीर इथं. गदडी बाई, गदडी बाई, गदडी 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 गदडी. एक गदड पोग, गदड पोग हे, गदड पोग, गदड पोग, गदड पोग, गदड पोगा पोगा, पोगा पोगा. आरू आता दिदी झाली है ना, आरू हुशार झाली. आरूला पहिल्यासारखा वेळ नाही देता येत मला आता. आरू समजदार झाली आता, त्याला मांडीवर दी म्हणती माझ्या. बाळाला सर्दी झाली ना, तर वाफ वगैरे देऊन घेतली आणि मस्त झोपलंय आता बाळ. पोतडं आणलं बहिणीकडून आईनी, पोत्यात गरमी राहते ना. झोपला आता. पोरी गेल्या, म्हटलं पाठीमागं भांडे ते घासाव. आंघोळीला तिथं दूध ठेवलं मला जेवणासाठी तापवायला, आणि इथं भांडे घासायचे. आता आंघोळीला जायचं. आई गेल्यापासून आहे ना, तो जेव्हा जेव्हा झोपलेला असतो ना, तेव्हा तेव्हा काम करून घेते मी. काही आई येते मदतीला. काल आईने मला धुणं धुवून दिलं होतं, आणि यांच्या मावशी आल्या होत्या पाहायला. मग दुपारून काल परत स्वयंपाक केला. साधंच केलं तर आपलं वरणपोळी आणि कोरडा पापड तळे होते. त्याला त्या बाळाला बघायला प्राची त्या करू लागल्या मला काही मदत. हां ते तरी बरं, हात दुपारी रडू लागला. मला वाटलं रोजच्या सारखा रडतो की काय की खूप, तर एवढा नाही रडा, थोडा रडा प्यायसाठी आणि झोपला. मग करता आला स्वयंपाक मला. खूप मोठं वरण होतं, वाया गेलं. यांनी रात्री वांग करून खाल्लं त्यांच्या हाताने, ते वरण गेलं वाया. आमच्या इथं असं जे स्वयंपाक असला तो खातच नाही, दुसरा करून खाते हाताने.